रुक्मिणीनगर हो ना का? मी रहिवासी रुक्मिणीनगरचा श्री भोंगाडे असा विनंती करतो का मॅडमने आमच्या घराच्या समोर नाली बनवून दिली, त्याच्यामुळे पावसाचा पाणी घुसला, त्याच्यानंतर रुक्मिणीनगर सगळं जलमय झालं आणि ह्या आनंदित आहेत पोहण्याकरता. असे त्यांची कृपा आहे नगरपालिकेची आमच्यावर. प्रशासक साहेबांना विनंती आहे की त्यांनी सर्व अतिक्रमण आहे ते हटवावं आणि तो जो नाला आहे मांगड शिवनगरीचा तो नाला मोठा करावा, तेव्हा पाण्याची समस्या दूर होईल. नाही हे नेहमीच चालणार आहे. 35 वर्ष झाले आम्ही येथे राहतो, सगळं घरात पाणी येऊन राहिलं. मी योगीराज अटवार रुक्मिणीनगर वासी आहे आणि आम्ही CO साहेबांना आणि वंजारी मॅडमला निवेदन दिलं होतं की पावसाळ्याच्या आधी याचं नियोजन करा, अतिक्रमण हटवा आणि केसलवाड्याच्या पाण्याचा मार्ग वेगळा करा. पण त्यांनी आतापर्यंत त्याची कारवाई केलेली नाही आहे आणि वारंवार आम्ही जवळपास 2 वर्षापासून निवेदन देऊन राहिलो रुक्मिणीवासी, पण त्याचं काही नियोजन होऊन नाही राहिलं. आणि शिवनगरीचा जो आहे नाला, जो 15 फुटाचा नाला होता तो 2 फुटाचा करून ठेवला आहे. त्याच्यावर अतिक्रमण झालेला तो हटवण्यात यावा ही विनंती आहे आमची या माध्यमातून. दादा नाव? मी ॲडव्होकेट मृणाल बांडेचे. जवळपास 35 वर्षापासून मी रुक्मिणीनगरचा रहिवासी आहे आणि त्यानंतर किमान 10 वर्षापूर्वीपासनं 10 ते 15 वर्षापूर्वीपासनं आम्हाला रुक्मिणीनगरवासियांना प्रत्येक पावसाळ्यात ह्या जो आमच्या घराघरात पाणी घुसतो त्याचा आम्हाला फेस करावं लागतं आहे. आम्ही आदरणीय CO सरांना, वंजारी मॅडमला प्रत्येकदा निवेदन करून की याची आपल्याला वेआउट्स आहेत. केसलवाड्याच्या कडनं येणारा पूर्ण पाऊस हा संपूर्ण खातरोडला येतो आणि त्या खातरोडचं पाणी एकट्या त्या समोरच्या नाल्यामधनं जातं. त्याच्यामुळे पूर्ण बॅकवॉटर असल्यामुळे पूर्ण हा पाणी, बॅकवॉटरचा पाणी हा आमच्या घरात शिरतो. तरी शिवनगरीपर्यंत जो नाला तयार करण्यात आलेला आहे त्याचा ॲक्च्युअल वेआउट जो आहे केसलवाड्यामार्फत शिवनगरीच्या नाल्यावर देण्यात आलेला होता. पण CO सरांना आणि वंजारी मॅडमला यांना निवेदन देऊनही त्यांनी त्या गोष्टीचा वेआउट काढलेला नाही आहे. मी रुक्मिणीनगरवासियांकडनं, सर्वांकडनं मी सर्वांना आपल्याकडे आक्षेप नोंदवतो आणि विनंतीही करतो की ही चुका वारंवार होत असल्यामुळे त्याची कार्यवाही ही तुम्ही लवकरात लवकर करण्यात यावी ही माझी विनंती आहे. अदरवाईज रुक्मिणीवासियांना आंदोलन करण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.